काही दिवसांपूर्वी मला एक कमेंट आली होती, ती वाचून हसू की काय करू तेच कळत नव्हतं. ती कमेंट स्क्रीनवर दिसतच असेल तुम्हाला. यांचं म्हणणं आहे ओव्हर ऍक्टिंग करते. अरे यार, मला साधं ऍक्टिंग येत नाही आणि ओव्हर ऍक्टिंग कशी करू मी, तुम्हीच सांगा. यांना वाटते नीटनेटकं राहणं नालायकपणा आहे. आता काय बोलायचं अशा लोकांना. मला तर वाटतं कमेंट करायला काही नसेल तर यांचे डोके असे उलट चालतात. आणि माझ्या तर व्लॉग्स मध्ये नालायकपणा म्हणण्यासारखं काहीच नसतं. मी जे करते, माझा जॉब, माझं काम, माझं घर, हेच शेअर करते, सर्व क्लीन ठेवते. तुम्हीच सांगा आता हे करणं सुद्धा नालायकपणा झाला का? दररोज मला 10 मेसेज येतात, आम्हाला सुद्धा तुझ्यासारखं राहायची इच्छा आहे. काही काही तर मॅरिड लेडीज असतात, त्यांचे सुद्धा मेसेज येतात, आमचं पण असं राहायचं स्वप्न होतं पण नाही पूर्ण झालं आणि तुला असं बघून खूप छान वाटतं. एवढ्या लोकांना माझे व्लॉग्स चांगले वाटतात आणि हे असे 1% लोक येऊन स्वतः नालायकपणा करतात. काय बोलायचं आता, तुम्हीच सांगा. अशा या लोकांना काय उत्तर द्यायचं? पण 100 पैकी 99 लोक माझ्यासोबत खूप छान जोडले गेलेले आहेत आणि मला खूप छान सपोर्ट करतात, पॉझिटिव्हनेस आणतात माझ्या लाईफ मध्ये. त्यामुळे मला खरंच कधीच निगेटिव्ह वाटत नाही आणि असाच सपोर्ट तुमचा कायम माझ्यासोबत असू द्या. तर आज मस्तपैकी मी दुपारी तर पास्ताच बनवला होता, त्यानंतर संध्याकाळी शिमला मिरची चपाती बनवली होती आणि भाऊ सुद्धा आला होता. मग दोघांचं जेवण बनवायचं होतं. सो मस्तपैकी जेवण वगैरे केलं, सर्व कामं आवरली आणि आजचा दिवस खरंच खूप छान गेला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.